सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। जीवन कसं असावं या अनुषंगानं आचार्यांनी शिष्यांना जो उपदेश केला तो 11व्या अनुवाकापासून आपल्या समोर आहे। जीवनामध्ये सत्य असावं, स्वाध्याय असावा, आचार्यांविषयी ज्ञानवंतांच्या विषयी एक प्रकारची कृतज्ञता असावी आणि आपलाही स्वतःचा नित्य स्वाध्याय करून वचनाभ्यान प्रमोदितव्यम। प्रवचन दोन्ही आहे, प्रवचन हो, म्हणजे म्हणूनच म्हटलं ते इतरांना सांगताही आलं पाहिजे, त्यामुळे ज्ञानाची परंपरा पुढे नेणं। हां, हा भाग आपण काल बघितलेला होता। त्यानंतर दुसऱ्या मंत्रामध्ये आचार्य असं म्हणत आहेत, देवपितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम, मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव। वैदिक वाङ्मयाचा विचार ज्या वेळेला आपण करतो किंवा त्या कालखंडाचा विचार आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला पहिल्यांदा त्यांच्या समोर अग्नी हा एकच देवतेच्या स्वरूपामधला भाग होता। बाकी ते निसर्गाच्या अनुसलेल्या अनुषंगानं अव्यक्त शक्तींचा विचार ज्याला म्हणता येईल ती कल्पना त्यांच्या समोर होती आणि म्हणून त्या अनुषंगानं माझं चित्त एकाग्र व्हावं, विचारांना एक सुस्थिरता यावी या दृष्टीनं देवकार्य जी जी काही आपली आहेत यज्ञादिकांच्या अनुषंगानं, पूजेच्या अनुषंगानं, त्या सगळ्या देव आणि पितृकार्य, आपल्या वाडवडिलांच्या ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्याही अनुषंगानं आपली काही कर्तव्य आहेत, तो कृतज्ञतेचा भाव, श्राद्ध तर्पणाचा भाग हाही आपल्याकडून नियमितपणानं व्हावा, त्याच्याविषयी आपण विस्मरण झालं असा भाग नसावा। न प्रमदितव्यम, पितरांच्या कार्यामध्येही आम्ही प्रमाद करू नये। आणि त्यानंतर मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, या सर्वांच्या ठिकाणी देवभाव किंवा देवस्वरूप ठेवणारी भूमिका ऋषींनी शिष्यांना दिलेली आहे। म्हणजे एक प्रकारानं यांचा मान राखणं आहे। खरं म्हटलं तर आपल्याला प्रत्यक्षतः देव जो भेटतो तो पहिल्यांदा आईच्याच रूपानं भेटतो। आईचं पहिलं दर्शन आम्ही घेतो आहोत, त्यानंतर बाकीच्यांचा विचार आहे। म्हणून देवाचं स्वरूप खऱ्या अर्थानं मला जर प्रत्यक्ष अनुभवाला येत असेल तर ते आईच्या रूपानं येतं, पित्याच्या रूपानं येतं, ज्यांच्याजवळ मी ज्ञान ग्रहण करतो त्या आचार्यांच्या अनुषंगानं येतो। आणि आपल्या संस्कृतीचा विशेष जो आहे की माझ्याकडे येणारा जो अतिथी आहे तो सांगून येणारा असेल, न सांगून येणारा असेल, पण त्याच्यामध्येही मी भगवंताला बघावं ही भावना या ठिकाणी आहे। म्हणून एक प्रकारचा कृतज्ञतेचा भाव ह्याच्या अनुषंगानं आम्ही आमच्या जीवनामध्ये
वृद्धाश्रम हे फक्त हिंदू संस्कृतीमध्येच आम्हाला दिसत आहेत. मुस्लिम माणूस किंवा ख्रिश्चन माणूस हा वृद्धाश्रम सुरू केला आणि तो तिथे जाऊन राहिला असं दिसत नाही. याचा अर्थच असा आहे की आम्ही आमच्या आईवडिलांविषयी किंवा घरातल्या वडीलधाऱ्यांच्या विषयी एक प्रकारचा कृतज्ञतेचा भाव आज बाजूला ठेवतो आहोत, किंवा तिथपासनं काहीसे कारणं काही असू शकतात काही वेळेला. पण एक प्रकारानं अशा पद्धतीनं आपण आपल्या आईवडिलांना वेगळं ठेवू नये किंवा त्यांच्याविषयीचा भाव वेगळा करू नये, ही भूमिका शिष्याला पहिल्यापासून आचार्य देतात. जर हे मला आत्ताला लहानपणामध्येच संस्कारित झालं तरच उद्याला आईवडिलांच्या विषयीचा असलेला अस्तेवाईकपणा हा आपोआप माझ्यामध्ये त्या ठिकाणी येतो. पुढला मंत्र आहे यान्यवद्यानि कर्माणि तानि सेव्येतानि नो इतराणि यान्य अस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि. यानी अनवद्यानि कर्माणि, जी जी कर्म निर्दोष आहेत, तानि त्याला लागून पुढचं एक आहे, काही ठिकाणी तो पुढलाही घेतलाय. येके चास्मश्चेयसो ब्राह्मणाः तेषां त्वया असनेन प्रश्वितसव्यम्. प्रश्वसितव्यम. प्रश्व. या जी जी कर्म निर्दोष आहेत त्यांचेच आचरण करावे, इतराणी नो, इतरांचं नाही. यानी अस्माकं सुचरितानी, जी जी आमची कर्मे निर्दोष असतील, ताने त्वया उपास्यानी, तेवढीच तुमच्याकडून अनुसरली गेली पाहिजेत. नो इतराणी, इतर दुसरी नाहीत. आणि पुढला येके चास्मश्रेयसो ब्राह्मणाः, जे कोण आपल्यापेक्षा श्रेष्ठ ब्राह्मण असतील तेषां त्वया आसनेन प्रश्विस्तव्यम, त्यांचा तू आसन पूजा दानादी भाग देऊन योग्य सन्मान करावा. म्हणजे इथे पहिल्यांदाही त्यांनी आचार्य देवो भव म्हटलं, इथेही पुन्हा त्यांनी आचार्यांच्या विषयीचा आदराचा भाव दिलेला आहे. यान्य अवद्यानि कर्माणि, आपली कर्म ही नेहमी निर्दोष स्वरूपाची असावीत. व्यवहाराच्या पातळीवरती जसं आपण म्हणतो की अरे माझ्या काम अगदी व्यवस्थित मी करतो, कामामध्ये चूक फारशी राहणार नाही, तसं नित्याच्या व्यवहाराचा भाग असेल, साधनेचा भाग असेल, आम्हाला आमचं कर्म हे निर्दोष स्वरूपामध्ये असावं, दोषरहित असावं, अशा रीतीचा भाव हा या ठिकाणी आहे. आणि आध्यात्मिक अंगानं जात असताना, आत्मनिष्ठ भूमिकेतून विचार करत असताना, कर्माचा विचार आम्ही ज्या वेळेला करतो त्यावेळेला ते कर्म खरोखर सर्वार्थानं निर्दोष असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कर्मातला दोष याचाच अर्थ माझ्यामधल्या विकारांचा कुठेतरी शिल्लक असलेला अंश. जोपर्यंत विकारांचा काही अंश माझ्यामध्ये शिल्लक आहे, मग तो लोभाच्या अंगानं असेल, मोहाच्या अंगानं असेल, आमच्या त्या कर्माला शुचिर्भूतता येत नाही. म्हणून विकाररहित कर्म, निष्काम भावनेतून होणारं कर्म हा निर्दोष कर्माचा भाग आहे. आणि ज्या वेळेला मी निर्दोष कर्माचा विचार करतो तेव्हाच ज्ञानाच्या अंगानं एक संपन्नता आपोआप माझ्यामध्ये येते. आणि दुसरा भाग म्हणजे की जेवढं आम्ही निर्दोष कर्म करू तेवढा समाजालाही त्याचा उपयोग होतो, समाजालाही ते पोषक ज्याला आपण म्हणू ती भूमिका आमच्यामध्ये येते. मी जर आत्ता व्यवस्थित काम केलं तर यापुढे मला काम फारसं मिळणार नाही. म्हणून आज आपण जे बघतो, मग ते रस्त्यांचं बांधकाम असेल,
अन्य एखादं सार्वजनिक काम असेल, आम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी 20% 25% अशा पद्धतीची भूमिका ठेवतो, मटेरियल अशा पद्धतीचं वापरतो की पुन्हा मला तो ठेकेदारीचा भाग मिळाला पाहिजे, मला ते काम मिळालं पाहिजे. म्हणून एक प्रकारानं आजची समाज जीवनातली भ्रष्टाचाराची वृत्ती किंवा कामातल्या गुणवत्तेतला कमीपणा हा एक प्रकारानं आमचं कर्म निर्दोष नाही, ते समाजाला उपयुक्त होणारं आहे ही भावनाही माझ्यामध्ये नाही, हा भाग इथे आहे. आणि म्हणून आमची कर्म निर्दोष असावीत आणि तसंच आमच्याकडून अनुसरण व्हावं, हा भाव त्यांनी इथे दिला. आणि त्यानंतर एकेच अस्मत् श्रेयांसः ब्राह्मणाः, आपल्यापेक्षा श्रेष्ठ जे ब्राह्मण असतील त्यांच्याविषयीचा आदराचा सन्मानाचा भाग असावा. उपनिषदाच्या चिंतनामध्ये ब्राह्मण शब्द वारंवार येतो. त्याचा अर्थ केवळ ब्राह्मण वर्ण असा नाही. ब्रह्मं जानाति इति ब्राह्मणाः, जो ब्रह्माचं चिंतन करतो आहे, ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करतो आहे, तो खऱ्या अर्थानं ब्राह्मण आहे. आणि म्हणून जे कोणी आपल्यापेक्षा ज्ञानाच्याही अंगानं श्रेष्ठ आहेत, जे ज्ञानवंत आहेत, जे ब्रह्मचिंतनाशी निगडीत आहेत, त्यांच्याविषयीचा असलेला जो भाव आहे, सन्मान जो आहे त्यांचा, तो आम्ही आमच्याकडून करायला हवा. आणि म्हणून एक अर्थ याचा अजून असा येतो आहे की त्वया अधिक आसने अधिक न अधिक प्रश्वसितव्यम. चिन्मयानंदांनी इथे असं म्हटलेलं आहे की ही जर संधी आम्ही विचारामध्ये घेतली तर त्याचा एक अर्थ असा होतो, दोन आचार्य किंवा दोन ज्ञानवंत जर काही बोलत असतील तर आपण मध्ये बोलू नये किंवा आपल्या ज्ञानाचं प्रदर्शनही आपण तिथे करू नये. हा जो आदर आहे त्यांच्याविषयीचा, तो आदर या पद्धतीनं सुद्धा आम्हाला व्यक्त करता येतो. हा विचार चिन्मयानंदांनी दिलेला आहे. म्हणून आपण श्रवण करणं, केलेल्याचं ग्रहण करणं, ग्रहणानंतर त्याचं चिंतन करणं आणि त्यानंतरच चर्चेचा संवादाचा भाग ज्याला म्हणता येईल तो आमच्यामध्ये असायला हवा आहे. पुढचा मंत्र येतो, श्रद्धया देयम अश्रद्धया न देयम, श्रिया देयम हिया देयम भिया देयम संविदा देयम. श्रद्धया देयम, जे काही दान मला करायचं आहे ते मी श्रद्धापूर्वक करावं. अश्रद्धया अदेयम, श्रद्धा नसेल तर मी देऊ नये. श्रिया देयम, जे मला द्यायचं आहे ते व्यवस्थित भरपूर द्यावं. रिया देयम, नम्रतापूर्वक द्यावं. भिया देयम, सहानुभूतीनं द्यावं. आणि संविदा देयम, ज्ञानपूर्वक द्यावं. म्हणजे आम्ही जे जे काही दान करतो आहोत किंवा दानधर्माचा आमच्या संस्कृतीच्या अनुषंगानं असलेला जो विचार आहे, त्या विचाराच्या अनुषंगानं इथे श्रद्धेनं मी द्यावं. जर माझी श्रद्धा नसेल तर मी अजिबात त्या ठिकाणी काहीही देऊ नये. कारण जेवढी श्रद्धेनं सात्विक वृत्तीनं मी देण्याचा प्रयत्न ठेवेन तेवढीच ती सात्विकता माझ्यामध्ये संक्रमित होते. आणि म्हणून श्रद्धेचा विचार हा एक प्रकारानं आपल्याकडे वारंवार मांडलेला आहे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्ही श्रद्धेनं करा. ज्ञान ग्रहण करायचं आहे, श्रद्धेनं ग्रहण करा. तेव्हाच त्याची आत्मीयता किंवा त्याचं ग्रहण हे अधिक चांगल्या रीतीनं तिथे येतं. म्हणून अश्रद्धा नसावी. 4 जण देता आहेत म्हणून मग ते मला काय म्हणतील असं म्हणत मी 5वा जर तिथे काही देणार असेल तर याचा अर्थ माझी श्रद्धा तिथे नाही आहे, मला मनापासून द्यायचं नाही आहे, केवळ लौकिकासाठी मी ते देतोय, हा अश्रद्धेचा भाग आहे.
बरं, द्यायचं जे आहे ते आपण भरपूर द्यावं. याचा अर्थ मी माझी झोळी रिकामी करावी असाही नाही. मला जे मिळतं आहे त्याच्या अनुषंगानं मी देण्याचा प्रयत्न करावा. म्हणून शास्त्राचाही एक संकेत असा आहे की मी जे काही उत्पन्न मिळवतो आहे, दर महिन्याला असेल किंवा वार्षिक स्वरूपामध्ये असेल, मी त्याच्या किमान 10 ते 20% हे समाजकार्यासाठी दानधर्माच्या अनुषंगानं व्यतीत करावं. म्हणजे आम्हाला मिळणारं धन जे आहे हे धन नियमित स्वरूपामध्ये, शुद्ध स्वरूपामध्ये राहतं. त्या धनावरती केवळ माझाच अधिकार आहे असं नाही. आणि म्हणून जे मला द्यायचं आहे ते मी व्यवस्थित द्यावं. रिया देयम, नम्रतेनं मी द्यावं. आणि ती नम्रता म्हणजे केवळ तू आलाय मग मी तुझ्या अंगावरती ओरडणार आहे आणि मग ते देणार आहे, किंवा तू कशासाठी दारासमोर आलास, तू तर धडधाकट दिसतो आहेस, कशाला हे मागतो आहेस, असं जे म्हणत आम्ही काहीतरी देत असतो, ही भूमिका नम्रतेमध्ये येत नाही. आणि सहानुभूतीनं द्यावं आणि त्याचबरोबर ज्ञानपूर्वक द्यावं. म्हणजेच श्रद्धेला जोडूनच तो विचार येतो आहे की अरे मी जे देतो आहे त्यामध्ये त्याचं कल्याण व्हावं किंवा त्याच्या उपयोगाला ते यावं, ही भावनाही आमची त्याच्यामध्ये असायला हवी आहे. रिया देयम तेच ना, रिया भिया ते सहानुभूती. हा नाही, सहानुभूती हा शब्द आहे. हां हां ओ त्यांनी वापरला त्यांनी. तो 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 ॲपॉस्ट्रॉफी एस आहे ना, मग पुस्तकातली आहे, मग ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. हां मग ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. अश्रद्धया न देम किंवा हां नाही, हां हां ॲपॉस्ट्रॉफी एस तिथे जर असेल तर मध्ये ए स असेल ना, तर तो एस असला की तो समजून उमजून सत्पात्री दान नस, बरोबर. हो हो करू नये. श्रद्धेची व्याख्या चिन्मयानंदांनी शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये अशी दिलेली आहे: आचार्यांच्या उपदेशाचा आणि धर्मशास्त्र ग्रंथात केलेल्या प्रतिपादनाचा संपूर्ण आशय हा योग्यपणे समजून घेऊन त्यांचा विवेक करणे आणि त्यानंतर या बौद्धिक निर्णयाशी स्वतः सुसंगत राहण्यासाठी आपले विचार आणि कर्म यामध्ये झगडणे याला श्रद्धा म्हणतात. हां थोडं नाही बघा, आचार्यांच्या उपदेशाचा आणि धर्मशास्त्र ग्रंथात केलेल्या प्रतिपादनाचा संपूर्ण आशय हा योग्यपणे समजून घेणे. म्हणजे मी सांगितलंय तुम्हाला, पण मी सांगितल्याबरोबरच धर्मशास्त्रही आम्हाला काय सांगते किंवा श्रुती इथे काय सांगते आहे यांचा समन्वय किंवा यांना समजून घेत मी माझ्यातला विवेक आहे. म्हणून त्यांनी पुढे म्हटलेलं आहे त्यांचा विवेक करणे. मग ह्या दोघांच्या विचारांचा विवेक मी करावा आणि त्यानंतर बौद्धिक निर्णयाशी स्वतः सुसंगत राहण्यासाठी मी हे ऐकलं, श्रुतींमधून धर्मशास्त्रातनं मी समजूनही घेतलं, तरीही बुद्धीच्या पातळीवरती काही वेळेला आमचे प्रश्न शिल्लक असतात. बुद्धीलाही ते अरे मी हे कसं स्वीकारू किंवा इथे का असं किंवा पटणं न पटण्याचा भाग हा बौद्धिक निर्णयाच्या अनुषंगानं आपल्यामध्ये निर्माण होतो. म्हणून हा विवेकी विचार हा बुद्धीच्या सुसंगत राहण्याच्या दृष्टीनं जो विचार मी करतो आणि त्या विचारातून माझं कर्म ज्या वेळेला मी तयार करतो ती श्रद्धा, असं शंकराचार्य
विवेक चुडामणीच्या अनुषंगानं म्हणतात. म्हणून कोणत्याही स्वरूपामध्ये आदरानं आम्ही आमचं दान करावं, समाजाची गरज ओळखून आम्ही दानाचा विचार त्या ठिकाणी करावा, ही दानाची संकल्पना त्यांनी दिली. म्हणजे माझं जीवन कसं असावं हाही विचार त्यांनी दिला. मी देवकार्य, पितृकार्य आणि मातापित्या यांच्याविषयी किती श्रद्धाभाव आणि आदर ठेवावा तेही सांगितलं. मी जे आत्मसात करतोय, मी जे मिळवतो आहे त्यामध्ये इतरांचाही अधिकार आहे, या भावनेनं दानाची भूमिका ही त्या ठिकाणी त्यांनी मांडली. आणि पुढे त्यांनी असं म्हटलं, कर्माच्या हां श्रद्धा देयम एक झालं, हां श्रिया देयम दोन झालं, धिया देयम तीन, भिया देयम चार आणि संविदा देयम हा पाच. हो. मग संविदा संविदा म्हणजे समजून समजून ज्ञानपूर्वक जाणून घेत. एखाद्या संस्थेला मी जर दान देत असेल तर त्या संस्थेचं कार्य काय आहे, तिथे काम करणारी मंडळी कोण आहेत, ही माहिती मला पहिल्यांदा असायला हवी. केवळ ATGचं सर्टिफिकेट मिळतं म्हणून मी 10 संस्थांना पैसे देत सुटलो, ते योग्य नाही. आणि हे पण थोडंसं की मला वाटतं की आपण दिलेल्या दानाची तिथं उपयोगिता जे आहे, हो. प्रयोजन जे आहे ते बरोबर आहे की हे पण आपण टाळून बघायला पाहिजे, हे टाळलं पाहिजे. काढलं पाहिजे ते संविधामध्ये येईल का? संविधामध्ये. हे संविधामध्येच येईल की पुढच्याला देणं की योग्य सत्पात्री आपण म्हणतो ना, की ते दान देण्यास योग्य आहे किंवा नाही, व्यक्ती म्हणा, संस्था म्हणा किंवा काही असेल, त्याचा एक विचार आपण केला पाहिजे. पुढे येतो आहे, अथ यदि ते कर्मविचिकित्सा वा वृत्तविचिकित्सा वा स्यात् ये तत्र ब्राह्मणाः सम्मर्षिणाः युक्ता अयुक्ताः अलक्षु धर्मकामाः सु यथा ते तत्र वर्तेरन् तथा तत्र वर्तेदाः अथाभ्याख्यातेषु ये तत्र ब्राह्मणाः सम्मर्षिणाः युक्ता अयुक्ताः अलुक्षा धर्मकामाः स्युः यथा ते तेषु वर्तेरत तथा वर्तेदाः. कर्माचा विचार त्यांनी या ठिकाणी केलेला. काही शब्द ह्याच्यामध्ये मिसिंग आहेत मला वाटतं. हां तेच पुढे नाही ना घेतलं त्यांनी, जोड वेगळा तोडला असला तर कदाचित पुढे घेतला असेल. हां यथा ते तेषु वर्तेरत. मिसिंग आहे. हां 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 अथ यदि ते कर्म व चिकित्सा, यानंतर जर कर्तव्यासंबंधी तुला काही शंका असेल वा वृत्तिचिकित्सा वास्यात, सदाचारासंबंधी काही शंका असतील, तत्र तेव्हा ये सम्मर्षिणाः, जे उत्तम विचार करणारे विचारशील आहेत, युक्ताः अयुक्ताः, धार्मिक आत्मसंयमी स्वावलंबी, अलक्षाः दयाळू धर्मकामाः धर्मनिष्ठ ब्राह्मणाः स्युः, ब्राह्मण असतील, यथा तेषु वर्तेरन्, ते जसे वागत असतील, तेषु तथा वर्थेदाः, त्यांच्याप्रमाणे वागावे. अथ अभ्याख्यातेषु, आता ज्याच्यावर कसल्या तरी गुन्ह्याचा आरोप करण्यात आलेला आहे अशांच्या बाबतीत काही संदेह उत्पन्न झालाच, तेथे जे विचारशील आहेत, आत्मसंयमी आहेत, स्वावलंबी दयाळू धर्मनिष्ठ ब्राह्मण असतील, ते जसे त्या स्थितीत वागले असतील तशा स्थितीत तू तसे वागावे.
दोघांचाही विचार त्यांनी केलेला आहे. एक, मी कर्म करत असताना मला निर्माण होणारे जे काही संभ्रम आहेत, त्या संभ्रमाच्या वेळेला मी काय करावं. आणि एखादी व्यक्ती समर्षींचा तो अर्थ आहे का? हां संभ्रमष्ण संमर्षिण हा एक प्रकारानं जीवन म्हटलं की तो संग्राम आहे. आणि त्या संग्रामामध्ये नेहमीच एक प्रकारानं विचारीपणानं राहणं, शास्त्राला श्रुतीला अनुसरून आम्ही असणं, इथे धर्मनिष्ठांचं मार्गदर्शन किंवा वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन ज्याला आपण म्हणतो तो भाग त्यांनी मांडलेला आहे. त्या अनुषंगानं त्यांचे हे 2 शब्द आहेत, कर्मचिकित्सा आणि वृत्तीचिकित्सा. कर्मचिकित्सेमध्ये कर्मकांडाचा भाग येईल आणि वृत्तीचिकित्सेमध्ये माझी वृत्ती या अनुषंगानं सदाचाराचा, नीतीचा विचार ज्याला आपण म्हणतो त्या अनुषंगानं येईल. म्हणून जिथे जिथे कर्माचा संभ्रम माझ्यासमोर येतो आहे किंवा नियमाच्या सदाचाराच्या अनुषंगानं माझ्यासमोर संभ्रम निर्माण होतो आहे, तिथे जे महानुभाव आहेत त्यांचं आचरण कसं आहे, आणि ते सुद्धा महानुभाव कोणते, तर उत्तम विचार करणारे हा पहिला घटक. त्यांच्यातली असलेली धार्मिक वृत्ती, आत्मसंयमीपणा, स्वावलंबीपणा, धर्मनिष्ठता आणि ज्ञानसंपन्नता हे ज्याच्याजवळ आहे त्याचं मी ऐकावं किंवा त्याचं अनुसरण मी करावं. हां, धार्मिकता, स्वावलंबी, आत्मसंयमी, दयाळू, धर्मनिष्ठ आणि ज्ञानवंत. धर्मकामा हा स्यु. अलुक्षा लक्ष म्हणजे दया, अलक्षा हा म्हणजे दयाळू. हां, अलुक्षा धर्मकाम. हां, म्हणजे आपल्याकडे एक म्हटलं गेलेलं आहे, महाजनो येन गतस्स पंथः. महाजन मोठे लोक, खाली त्यांनी लिहिलंय हां विवरणामध्ये. विवरणामध्ये येतात, जे मोठे लोक आहेत ते ज्या मार्गानं जात आहेत त्या मार्गानं मी जावं. आणि हा तो गीतेचाच विचार आहे, धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस्स पंथः. म्हणून आपण जे मान्यवर आहेत, ज्ञानवंत आहेत, ही लक्षणं ज्यांच्या ठिकाणी आहेत त्यांच्या अनुषंगानं आपण आपल्या जीवनाकडे बघावं. आणि जिथे जिथे माझ्यासमोर अशा रीतीचे संभ्रम निर्माण होणार असतील, कर्म करत असताना असेल, नीतीचं सदाचाराचं आचरण करताना असेल, त्यावेळेला ह्या महानुभावांच्याच मार्गदर्शनानं मी पुढे जावं. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, एष आदेशः एष उपदेशः एषा वेदोपनिषत् एतद् अनुशासनम् एवमुपासितव्यम् एवमुचैत्य उपास्यम्. एष आदेशः असा धर्माचा आदेश आहे, एष उपदेशः तसाच तो उपदेशही आहे, आणि एषा वेदोपनिषद हे वेदांचं रहस्य आहे. एतत् अनुशासनम ही ईश्वरी आज्ञा आहे किंवा याचं अनुसरण आम्ही करावं. एवम उपासितव्यम आम्ही त्याचं पालन करावं. एवम उच एतत् उपास्यम आणि खरोखर हेच पालन करावं. जे काही मी ज्ञान ग्रहण केलेलं आहे जीवनाच्या अनुषंगानं, या 11व्या अनुवाकामधल्या पहिल्या मंत्रापासून आत्तापर्यंत 6व्या मंत्रापर्यंत
जी एक जीवनाची भूमिका माझ्यासमोर मांडली गेली, मी जीवनामध्ये कसं राहावं, काय करावं आणि काय करू नये, हे जे मला सांगितलं गेलं त्यालाच अनुलक्षण हा शेवटचा विचार इथे ऋषी देत आहेत. एष आदेश ही आज्ञा आहे. पण जरी मी आज्ञा करत असलो तरी इथे अहंकाराचा भाव नाही. तर मी सांगितल्यानंतर तुम्ही त्याचं आचरण ज्या वेळेला करता त्यामध्ये तुमची उन्नती आहे, तुमचा विकास आहे, या भावनेनं मी हा आदेश देतो आहे. आणि हा उपदेश आहे. म्हणजेच त्या उपदेशाचं पालन मी ज्या वेळेला करतो, एखाद्या उपदेशाचं, एखाद्या मार्गदर्शनाचा स्वीकार ज्या वेळेला मी करतो त्यावेळेला त्याचा अनुभव मला येतो. म्हणून इथे त्या उपदेशाचा विचार जो आहे तो उपदेश माझ्या शरीरावरतीही परिणाम करतो, माझ्या मनावरही परिणाम करतो आणि माझ्या बुद्धीवरही परिणाम करतो. या तिघांच्या मधून एक तर्कसंगतता ही माझ्याबरोबर माझ्या जीवनामध्ये येते. आणि त्याचबरोबर विवेकी बुद्धी ज्याला आपण म्हणतो त्या विवेकी बुद्धीलाही एक आधार येतो. कारण छात्र केव्हा आहे तो? वयाच्या 8व्या वर्षी तो गुरुकुलामध्ये आलेला आहे, 12 वर्ष तो तिथे राहिलेला आहे आणि 20व्या वर्षी तो गुरुकुलातून बाहेर पडतो आहे. हे जे त्याचं तरुण वय आहे, इथे त्याचा विवेक पूर्ण विकसित झालेला नाही. बाहेरच्या प्रलोभनांना काही वेळेला तो बळी पडू शकतो किंवा त्याच्या अधीन होऊ शकतो. म्हणून गुरु त्याला इथे हे सांगतायत की तुला जर आता इथून बाहेर पडल्यानंतर जीवनात उभं राहायचं आहे, समाजात उभं राहायचं आहे, तू तुझ्या व्यक्तिगत जीवनाला आता प्रारंभ करतो आहे, तेव्हा आम्ही जे काही तुला आत्तापर्यंत सांगितलेलं आहे हा एक प्रकारचा आदेशही आहे आणि तो उपदेश पण आहे. त्याच्यातून तुझ्यामधला विवेक जो आहे तो विवेक तू तयार करायचा आहेस. त्या असं म्हणायचं तर तो विवेक गुरु जागृत करतात. हो, पण मग त्याच्यामध्ये झालाय की नाही हे ते गुरुलाही कळतं. नाही समाजात गेल्यानंतर प्रॅक्टिस गेल्यानंतर हां हां ती त्याची कपॅसिटी आली पाहिजे. आली पाहिजे, तो समाजामध्ये जातोय, त्यावेळेला त्याच्यामध्ये ही कपॅसिटी आली आहे की नाही हे गुरु ओळखतात. ओळखतात. हो नाही, गुरु त्याला पूर्ण समजून देता आहेत, त्याच्यापर्यंत तो विषयही पोचलेला आहे. आता तू प्रॅक्टिकलला बाहेर पडतो आहेस, त्यावेळेला हे याच्याच पद्धतीनं गेलास तर तुला काही त्रास नाही आहे. इथे जर तू तुझ्या विवेकाला पुढे मागे करत राहिलास तर मात्र तुला कदाचित त्याच्यातून सिच्युएशन समाजामध्ये असणाऱ्या हां वेगवेगळ्या सिच्युएशनला त्याला फेस करायचं आहे, ते तू समजून घे. इथून बाहेर पडल्यानंतर जे जे तुझ्या समोर येणार आहे ते ते तू समजून घे, हा भाव त्यांचा सांगण्याचा त्याच्यामध्ये आहे. आणि याला कसं आहे, मला गुरूंनी सांगितलं हा जरी भाग असला तरीसुद्धा पुढे त्यांनी तिसरा शब्द जो वापरलेला आहे एषा वेदोपनिषद, म्हणजे वेदांची ही आज्ञा आहे किंवा वेदांचं हे रहस्य आहे. म्हणजे मी स्वतःला कुठेतरी एक आधार, अरे नाही यांनी सांगितलेलं आहे. व्यक्तीच्या बाबतीमध्ये कदाचित मी सापेक्ष होऊ शकतो, ठीक आहे तुम्ही सांगितलं तर मी ऐकलं, ह्याही सांगतात मला, मी यांचंही ऐकतो. परंतु इथे अरे हा मूळ वेदांचा विचार आहे जो मी 12 वर्ष शिकलेलो आहे, श्रुतींचं चिंतन मी केलेलं आहे, तिथून ते आलेलं आहे. आणि म्हणून एतत् अनुशासनम, म्हणून वेदांमध्ये आज्ञा पण आहेत आणि वेदांनी तत्वचिंतनाच्या अनुषंगानं ज्याला रहस्य म्हणावं तो भावही तिथे आहे. ऋषींच्या अनुषंगानं आदेशाचा आणि उपदेशाचा भाग येतो आणि शिष्याच्या दृष्टीनं एतद अनुशासनम एवं मुपासितव्यम, त्याचं आचरण करणं आणि त्या आचरणाला योग्य असलेल्या उपासनेचा विचार, साधनेचा विचारही त्या शिष्यामध्ये असायला हवा. ही भूमिका या मंत्रांना अनुलक्षून ऋषींनी दिलेली आहे. अशाच प्रकारचं 16व्या अध्यायामध्ये शास्त्र म्हणजे काय हो ते सांगितलेलं आहे. हो हो 16व्या अध्यायात ते
कारण तिथे त्यांनी दैवी गुणसंपदा आणि आसुरी गुणसंपदा संपदा आणि आसुर तिथं पण हा उल्लेख उल्लेख आलेला आहे. म्हणून त्या आचरणाला फार महत्त्व आहे. हे जे संपूर्ण 11व्या अनुवाकातले सगळे घटक जे आहेत ते जवळपास 24-25 घटक होतील. हे आमच्या जीवनाचा एक आधार म्हणा, जीवनाची एक चौकट म्हणा, आणि या चौकटीतून जो जातो तो आपोआप त्या जीवनाला उन्नत करतो किंवा त्याचं कार्यही त्या उन्नतीमधून येतं. कोणते कोणते घटक आहे पुन्हा इन्युमरेट करा, कारण माझं इन्युमरेट केलं एका वेळेला. नाही नाही, ते नाही. आता हिने सांगितलंय ना 25 तत्व प्रमाण हे. त्या ह्याच्यामध्ये 11व्या अनुवाकामधून ती येत आहेत. म्हणजे 25 त्यांनी तत्व सांगितलं होतं. इथे ते म्हणतात की हे सगळे मिळून 7 हेडिंग बनतात. हां, तुम्ही सांगा. 7 विषय बनतात. पहिल्यांदा सत्यम वद, धर्मम चर, स्वाध्यायाकडे दुर्लक्ष नको. ज्या गुरूंकडनं मी ज्ञानग्रहण करतो आहे त्यांच्याविषयीचा आदराचा, त्यांचा सन्मानाचा भाग आहे. गृहस्थाश्रम मी स्वीकारतो. तो गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळे प्रजाविस्तार आहे, वंशवृद्धी आहे. सत्यापासून विचलित न होणारी भूमिका, अधर्मानं न वागणारी भूमिका, स्वकल्याणाकडे दुर्लक्ष करू नये. स्वकल्याण म्हणजे आपण त्याही वेळेला बघितलं, कल्याण याचा अर्थ आत्मोन्नतीचा भाग. माझा आनंदाचा भाव मला कसा वृद्धिंगत करता येईल. भौतिक संपत्ती हे माझं कल्याण नाही. भौतिक संपत्तीत मला कितीही मिळालं, कोट्यावधी रुपयांचा व्यवहार जरी मी केला तरी ते समाधानाशी निगडीत नाही. म्हणून समृद्धीची हेळसांड नको. जे मी प्राप्त केलेलं आहे त्याचं योग्य जतन मला करता आलं पाहिजे. माझ्यामध्ये शास्त्राचं अध्ययन असायला हवं आहे. त्याचबरोबर अध्यापनही मला करता आलं पाहिजे. जो जो चांगला विचार आहे तो मी आत्मसात केल्यानंतर, मला अनुभवाला आल्यानंतर मी तो माझ्या इतरांना सांगण्याचा, किमान पक्षी माझ्या परिवारातल्या पुढच्या पिढीला मी तो देण्याचा प्रयत्न करायला हवा आहे. त्यानंतर देवपितृकार्य आहे. त्याच्यानंतर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव हा विचार आहे. नंतर निर्दोष कर्माच्या आचरणाचा विचार आहे. ज्ञानवंतांच्या बरोबर असलेल्या संबंधांचा विचार आहे. जे दान मला द्यायचं आहे ते श्रद्धेनं मी द्यावं, नम्रतेनं द्यावं, ही दानाची भूमिका आहे. आणि कर्मचिकित्सा आणि वृत्तिचिकित्सा जी आत्ता आपण बघितली तो भाव, हे सगळे ज्या वेळेला आम्ही पूर्णपणानं समजून घेतो आणि माझ्या परीनं त्याचं आचरण करण्याचा मी प्रयत्न करतो, त्यावेळेला निर्माण होणारं जे व्यक्तिमत्व आहे, आकाराला येणारा जो भाव आहे, हा भाव एका संपन्न व्यक्तिमत्वाचा होतो. आणि त्याच्यातूनच ब्रह्मचिंतनाची बैठक आमची तयार होते. ती एक भूमिका, ती दृष्टी आम्हाला त्याच्यातून येते. मला ते इथं जेव्हा आता हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं होतं, तर त्याच्यामध्ये ह्या विषयांचा अंतर्भाव लोक करतच नाही. आता ते घेणार 8 दिवसामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणं किती अवघड आहे. 12 वर्ष 8 दिवसामध्ये संस्काराचा खरं तर खूप भाग आहे. ही खरी म्हणाल तर आमच्याकडे, आम्हाला वेदांनी आणि श्रुतींनी हीच भूमिका पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची दिलेली आहे. पण आम्हाला हे वाचायचं नाही आहे किंवा हे समजून घ्यायचं नाही आहे. आम्हाला ते इंग्लिश पुस्तकामधून आलं की आम्हाला ते लगेच हे होतं. या चॅप्टरचं नावच शिक्षा, म्हणून त्यांनी शिक्षावल्ली म्हटलं, शिक्षावल्ली म्हणून म्हटलेलं. मला वाटतं शेवटचा नंतर. आणि 12वा मंत्र हा शांतिपाठाचाच मंत्र आहे. फक्त शेवटचे 2 मंत्र त्यांनी थोडेसे बदललेले आहेत. शन्नो मित्राः शं वरुणः शन्नो भवत्व अर्यमा शन्नो इंद्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमाः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मवादिशं ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यं तन्मां मावित्
तद वक्तारम मावित आविन माम आविद वक्तारम. ओम शांती शांती शांती. शेवटचा मंत्र 12. तुमच्या ह्याच्यात नाही आलेला त्याचा. हां, शन ह्या शब्दाचा अर्थ काय आहे सर? कल्याण. शन्नो मित्रा शन्नो कल्याण. कल्याण. शम म्हणजे कल्याण. पहिलं मंत्र हाच आहे फर्स्ट, तो तिकडे त्यांनी ते कव्हर केलं. फक्त तेचं नाहीये म्हणून. हां हां फर्स्ट मंत्र, पहिला. फर्स्ट मंत्र सेम रिपीट आहे एंडला. वेगळं काय शिकायचं? हां हां त्याच्या आधी आले असे. हां, त्याच्या आधी शिक्षावल्लीमधला भाग येतो. शन ह्या शब्दाचा मला आतापर्यंत अर्थ कळला नव्हता. हां, शम म्हणजे कल्याण. आता इथे बघा, पहिल्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं, अवतु माम आणि अवतु वक्तारम. इथे त्यांनी म्हटलेलं आहे आविन माम आविद वक्तारम. हे ह्याच्यामध्ये सगळं आहे ना, अथर्व शीर्षामध्ये हां, बरंचसं आहे. म्हणून पहिला भाग जो आहे तो पहिल्या शांतीपाठाच्या अनुषंगानं तसाच आलेला आहे की सूर्य आमचं कल्याण करो, वरुण आमचं कल्याण करो, सूर्यमंडळ आणि डोळे यांची असणारी जी देवता आर्यमा ती आमचं कल्याण करो, बलाचा अधिष्ठाता इंद्र आणि बुद्धीचा अधिष्ठाता बृहस्पती आम्हाला कल्याणप्रद होवो, देवता स्वरूप ब्रह्माला नमस्कार असो, वायुदेवतेला नमस्कार असो, प्रत्यक्ष प्राणरूपानं प्रतीत होणारं जे ब्रह्म आहे ते आम्हाला प्रत्यक्ष ब्रह्म म्हटलेलं आहे, त्या ब्रह्माला नमन आहे. आणि ऋत म्हणून तुमचाच पुकार आहे, सत्य जे आहे तेही ब्रह्माशीच निगडीत आहे. तत्माम आवीत, इथे त्यांनी बदल केला. पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलेलं होतं पहिल्या मंत्रामध्ये, आमचं रक्षण करा. गुरु हां, अवतु माम अवतु वक्तारम, अवतु माम अवतु वक्तारम. म्हणजे गुरूंचंही रक्षण कर, शिष्यांचंही रक्षण कर, गुरु शिष्य दोघांचंही रक्षण कर. हा भाव अभ्यासाच्या सुरुवातीला होता. आता आम्ही अभ्यास करत इथपर्यंत आलो, तिथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमचं कल्याण हो, तू आमचं रक्षण केलेलं आहेस. म्हणून तन्माम आवित तद वक्तारम आवित आविन माम आविद वक्तारम. तुम्ही आमचं रक्षण केलेलं आहे, तुम्ही आचार्यांचं रक्षण केलेलं आहे, तुम्ही आम्हा दोघांचं रक्षण केलेलं आहे. म्हणजे आम्ही जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास तुमच्यामुळे झाला. आपण आपली नित्याची साधना करत असतानाही आपल्यासमोर ही भावना पहिल्यांदा असायला हवी आहे की जे काही आपलं इष्टदैवत असेल किंवा गुरु असतील त्यांचं स्मरण करत तुम्ही माझ्याकडून साधना करून घेत आहात, ही भूमिका घेत आपण साधनेला सुरुवात करावी. आणि साधना जिथे थांबते तिथे तुम्ही माझ्याकडून ही साधना करून घेतली, हा कृतज्ञतेचा भाव आहे. म्हणून इथे त्यांनी शेवटी म्हटलं की आमचे रक्षण तुम्ही केलेलं आहे, तुम्ही आम्हाला सांभाळलेलं आहे. शिक्षावल्लीमधून हृदयस्थ तत्वाचा, आत्मतत्वाचा किंवा ब्रह्मतत्वाचा विचार आमच्या समोर आहे. म्हणून निहितम गुहायाम हा भाव मागच्या एका रुचेमध्ये आपण बघितलेला. म्हणून हृदयास्थाच्या ठिकाणी मला आत्म्याचं ज्ञान होतं किंवा ज्याला मी आत्मा आत्मा म्हणतो आहे तो माझ्याच जवळ आहे, त्याचं ज्ञान मला करून घ्यायचं आहे, ही भूमिका या ठिकाणी आहे. आणि त्यालाच अनुलक्षून आपल्याकडे 2 शब्द आहेत, बुद्धी आणि मेधा. बुद्धी ही सर्वसाधारण ज्ञानाशी निगडीत आहे आणि मेधा जी आहे ती शुद्ध ज्ञानाशी, ब्रह्मज्ञानाशी निगडीत आहे. म्हणून मला केवळ बुद्धी नको आहे, मला मेधा संपन्न व्हायचं आहे, मला ब्रह्मज्ञानाच्या अनुषंगानं संपन्न व्हायचं आहे.
आणि ती भूमिका ही या उपनिषदानं पहिल्या चॅप्टरमध्ये, पहिल्या भागामध्ये आपल्या समोर ठेवलेली आहे. आणि म्हणून एक प्रकारानं शरणागतीचा भाव म्हणा, त्या चिंतनाचा भाव म्हणा, हा या ठिकाणी आपल्या समोर येतो. जेवढी जेवढी आम्ही साधना करत जातो तेवढा तेवढा ह्या वैश्विक विचाराशी, वैश्विक ज्ञानाशी, ब्रह्मतत्वाशी आपण जोडले जातो आणि ते ब्रह्मतत्व तुम्हाला व्यापक करतं. मीच्या संकुचितपणातून बाहेर येत आम्हीच्या व्यापकतेमध्ये आपण जातो. आणि म्हणून त्यांनी पुढे ही जी व्यापकता आहे, ही व्यापकता आपल्या आनंदाशी निगडीत आहे. म्हणून ते दुसऱ्या चॅप्टरमध्ये ब्रह्मानंदवल्ली असं त्यांनी म्हटलं. आम्हाला इथे शिक्षावल्लीमधनं आम्ही काय शिक्षण घ्यायचं आहे, कशाचं आचरण करायचं आहे, हा भाग आम्ही शिकलो. देवांच्या प्रार्थनेचा भाग जो काही आहे की तुमची कृपा आम्हाला मिळावी, ही भूमिका तिथे आली. उपासनेचा विचार तिथे आला. इथे आता जो भौतिक स्तरावरचा उपदेश होता किंवा वर्तनाच्या अनुषंगानं असलेला भाग होता, तिथून मी आता पुढे जातो आहे आणि खऱ्या आनंदाची ओळख ज्याला म्हणता येईल, ती खऱ्या आनंदाची ओळख मला इथे होते आहे. म्हणून ब्रह्मानंदवल्लीच्या शांतिपाठामध्ये नेहमीचाच परिचयाचा शांतिपाठ आहे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि. ओम शांती शांती शांती. ओम सहनाववतु. ओम हेच मुळात पूर्ण परब्रह्म आहे, तेच परमात्म तत्व आहे. सहनाववतु, आम्हा दोघांचे म्हणजेच गुरु शिष्यांचे तो ओंकार, तो प्रणव रक्षण करो. सहनौ भुनक्तु, आम्हा दोघांच्या बरोबरीनं पालन पोषण हवं. कुणा एकाचं पालन पोषण व्यवस्थित झालं आणि एकाचं कमी झालं असं नको. सहवीर्यं करवावही, आमच्यामधल्या बलाचाही भाव सिद्ध होऊ दे, आम्ही बलसंपन्न असू दे. तेजस्विनावधीतमस्तु माम, आमचा अभ्यास हा तेजस्वी असू दे, त्याच्यातून एक तेजसंपन्नता आम्हाला प्राप्त होऊ दे. आणि मा विद्विषावही, गुरु आणि शिष्यांच्यामध्ये द्वेषाची भावना नसावी. मी जर ह्याला सगळं सांगून टाकलं तर उद्याला हा वरचढ होईल असा भाव घेत जर मी वागलो तर माझ्यामध्ये ती विपरीत भावना आहे. किंवा गुरु मला नीट देत नाहीत असा भाव जर शिष्याचा आला तर शिष्याचंही मन काहीसं कलुषित होतं. म्हणून आमची मनं शास्त्राभ्यास करत असताना, ज्ञानग्रहण करत असताना एकमेकांच्या अनुषंगानं निर्दोष स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असावी. आणि म्हणून या ब्रह्मानंदवल्लीमध्ये सुरुवातीला त्यांनी अन्नावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. कारण आपण जे बलसंपन्न करतो त्याचा मूळ घटक अन्न आहे. आम्हाला होणारं जे सात्विक ज्ञान आहे किंवा तामसी ज्ञान आहे, तिथेही अन्नाचा परिणाम आहे. आणि म्हणून ब्रह्मतेजाची अभिवृद्धी ज्याला म्हणावी, त्या ब्रह्मतेजाच्या अभिवृद्धीमध्ये मानसिक तेज आणि शारीरिक बल या दोहोंचा संबंध आहे आणि या दोहोंचा अन्नाशी संबंध आहे. म्हणून पहिला अनुवाक जो आहे त्या पहिल्या अनुवाकामध्ये ऋषी असं म्हणत आहेत, ओम ब्रह्मविदाप्नोति परमं तेषा अभ्युयुक्ता सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यो वेद निहितं गुहायां परमे व्योमन सोष्णुते सर्वान् कामान् सह ब्रह्मणा विपश्चितेति. ब्रह्मविद परम आपनोति, ब्रह्मज्ञानी परब्रह्माची प्राप्ती करून घेतो. जो ब्रह्माचं चिंतन करेल तो त्या परब्रह्मापर्यंत जातो शकतो.
तत् एषा अभ्युक्याः, ही गोष्ट श्रुती या ठिकाणी सांगते आहे. आणि ते ब्रह्म कसं आहे, तर सत्यम ज्ञानम अनंतम. ते सत्य, नित्य सत्य स्वरूप आहे, ते ज्ञानस्वरूप आहे आणि ते अनंतही आहे. मग असं ब्रह्म या म्हणजे जो कोणी साधक परमे व्योमन, विशुद्ध आकाशामध्ये ते असून गुहायाम निहितम वेदा, प्राणिमात्राच्या हृदयामध्ये ते लपलेलं आहे असे जाणतो. सहा म्हणजे तो विपश्चिता ब्रह्मणा सह सर्व कामान अश्नुते, सर्वज्ञ अशा परब्रह्मा सकट सर्व कामनांची तृप्ती करून घेतो, असं ही ऋचा सांगते आहे. ब्रह्माचं स्वरूप त्यांनी आमच्या समोर ठेवलेलं आहे. पहिल्यांदा माझं चित्त मी एकाग्र करतो. ते चित्त एकाग्र होताना मनाचाही एक सुसंघटितपणा ज्याला म्हणतात, बुद्धीचा भाव म्हणा, स्थिरता म्हणा, ही आपोआप त्या ठिकाणी येते. आणि मनबुद्धीच्या अनुषंगानं आम्ही या ब्रह्मतत्वाच्या अभ्यासाकडे काहीसे वळतो किंवा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न जो आहे, आत्मचिंतन किंवा आत्मसंशोधन ज्याला म्हणूया, तो भाव इथे आहे. म्हणून या तैत्तिरीय उपनिषदाच्या केंद्रीभूत सूत्रामध्ये स्वचं ज्ञान हा बिंदू आहे. मी मलाच पूर्णपणानं जाणून घ्यायचं आहे, मी माझ्यामधल्याच ब्रह्मतत्वाला अनुभवायचं आहे, मी माझ्यामधल्याच आनंदाची अनुभूती मी घ्यायची आहे. आणि ही अनुभूती घेत असताना मी ते कशा रीतीनं विकसित होतो, तो विचार त्यांनी इथे पंचकोशाच्या आधारानं घेतलेला. म्हणून पुढल्या ऋचांमध्ये आपल्यासमोर पंचकोशाच्या अनुषंगानं काही ऋचा येतात. माझं अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि शेवटचा आनंदमय कोश. इथे मी कसकसा पुढे पुढे जात राहतो आहे, कसा विकसित होतो आहे, हा विचार त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि असं ज्या वेळेला मी जाणतो, त्याच वेळेला ब्रह्मम ओम ब्रह्मविदाप्नोती, माझ्यामध्ये ती ब्रह्म जाणणारी एक अवस्था मला अनुभवाला येते. म्हणून जो ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करतो, तोच त्या तत्वाची प्राप्ती करून घेतो. ज्याला ती जाणण्याची इच्छा नाही, त्याला ती अनुभूती येणार नाही. म्हणून माझ्या जीवनाचं खरं ध्येय किंवा साध्य जर कुठलं असेल, तर ते ब्रह्माला जाणणं आहे. आणि त्या ब्रह्म जाणणारा भाव मंडूकोपनिषदातही आलेला आहे. तिथेही हीच विचारधारा तुम्हाला दिसेल. तिथे त्यांनी असं म्हटलेलं आहे, स यो ह वै तत्परमं ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्म जाणतो, जाणण्याचा प्रयत्न करतो, तो ब्रह्ममय होतो. म्हणून आम्ही जर ब्रह्माला जाणण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ब्रह्मापर्यंत जाऊ शकतो. ही भूमिका या ठिकाणी. आता विद हा शब्द या ठिकाणी आलेला. ब्रह्मविद, ओम ब्रह्मविद आपनोती परमम. विद म्हणजे जाणणे. इथे दोन भाव आले जाणण्यामध्ये. एक जाणणारा आणि जे मी जाणतो आहे ते ज्ञान, हे दोन घटक येतात. पण त्याच विदचा दुसरा अर्थ आहे शोध घेणं, अनुभूती घेणं. तिथेही जाणण्याची भूमिका आहे. हां, ॲप्लिकेशनमधून येणारी अनुभूती. म्हणून इथे जो अर्थ येतो विदचा, तो म्हणजे मी मला जाणण्याचा प्रयत्न करणं. मी माझ्यामध्येच ब्रह्मतत्वाची, माझ्यामध्येच आनंदाची अनुभूती घेणं आहे. म्हणजे ही वस्तू आपल्याच जवळ असते, पण
काही ना काही कारणानं आम्हाला त्याची विस्मृती होते. माझा चष्मा मी डोक्यावर लावतो, पण चष्मा कुठे असं म्हणत मी घरभर फिरतो. आणि मग कोणीतरी म्हणतं, अहो तुमच्याच डोक्यावरती चष्मा आहे. माझ्याच जवळ असलेलं ब्रह्मज्ञान, माझ्याच जवळ असलेली ब्रह्माची अनुभूती, माझ्याजवळ मधून येणारा आनंदाचा स्रोत हा माझ्याच जवळ आहे, पण तो आत्ता अज्ञानानं झाकला गेला. तिथे विस्मरण म्हणा, ती अज्ञानाची दृष्टी म्हणा, समजून न घेणारा भाव म्हणा, म्हणून मला माझ्यामधल्याच ब्रह्मतत्वाचा भाव येत नाही. आणि म्हणून ती वस्तू अनुभवाकरिता उपलब्ध होणं, तिची जाणीव होणं, याचाच भाव ज्ञानाचा विचार आहे. जाणणारी माझ्यामधली मानसिकता आहे. मला ते जाणून घ्यायचं आहे, म्हणून ब्रह्मविद. मला ब्रह्म जाणून घ्यायचं. जर ते माझ्याच जवळ आहे, मला ते आत्ता काच अनुभवाला येत नाही, हे मला इथे जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मी अशा रीतीनं जाणून घेण्याची जिज्ञासा माझ्यामध्ये तयार करतो, त्यावेळेला त्याच्या अनुषंगानं माझी पावलं पडतात. मग कोणा ज्येष्ठाकडे जावं, 4 ग्रंथ वाचावेत, त्यातनं जे समजलेलं नाही ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा, ही भूमिका माझ्यामध्ये येते. म्हणून एक प्रकारानं ब्रह्म जाणण्यासाठी आमच्यामध्ये मुमुक्षुता असणं, तळमळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ही भूमिका ब्रह्म जाणण्याच्या अनुषंगानं त्यांनी पुढे जे म्हटलं, तत् एषा अभ्युक्ता, म्हणजे हेच श्रुतींनी आम्हाला सांगितलेलं आहे. ब्रह्माची प्राप्ती आम्ही करून घेतो आणि आम्ही ब्रह्ममय होतो, हे श्रुतींनीच आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच श्रुतींचा विचार किंवा त्या श्रुतीला आमच्यासमोर उलगडणारा आमचा गुरु हा आम्हाला आमच्यामधल्या ब्रह्मज्ञानाची अनुभूती देतो, आम्हाला त्या आनंदाचा तो भाव देतो. बँकेचे लॉकर आपण ऑपरेट करतो. लॉकरची एक किल्ली माझ्याकडे आहे, एक किल्ली मॅनेजरकडे. मी माझी किल्ली लावली तरी जोपर्यंत मॅनेजर त्याची किल्ली लावत नाही, तोपर्यंत लॉकर उघडणार नाही. गुरूंकडून मला हे ज्ञान समजून दिलं गेलं की मला माझ्यातल्या अज्ञानाची जाणीव होते. ते अज्ञान मी दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि मग मला ब्रह्माचा अनुभव येतो. म्हणून इथे त्यांनी तदेशा अभियुक्ता हा भाव वापरला. तो श्रुतींच्या अनुषंगानं येईल, गुरुतत्वाच्या अनुषंगानं येईल. म्हणून मग आता ते जे ब्रह्म आहे, ते ब्रह्म कसं आहे? सत्यम ज्ञानम अनंतम. म्हटलं तर ब्रह्माचं वर्णन करणं आम्हाला अवघड आहे, पण त्यातल्या त्यात त्याची 3 प्रधान कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे 3 प्रधान गुण जर कुठले असतील तर ते पहिलं आहे सत्य. जे अपरिवर्तनीय आहे त्याला आम्ही सत्य म्हणतो. कालही होतं, आजही आहे आणि उद्यालाही असणार आहे. सत्य आणि वृत्त दोन्ही म्हणजे सत्याचंच हे करणार आहेत, पण त्याच्यामध्ये डिफरन्स आहे ना. हो, तर वृत्त म्हणजे जे परमनंट आहे ते का सत्य हे परमनंट आहे. आणि वृत्त आहे ते बदलणार. हां, पण त्याच्यातलंही जे चांगलं आहे ते मी घेणं, हा वृत्ताचा भाव आहे. अपरिवर्तनीय. म्हणजे त्रिकालावादींचं असं पण म्हणू शकतो ना. पण डिफरन्स काय म्हटलं? सत्य त्रिकालावादी, जे आजही आहे, उद्याही आहे, उद्याही राहणार आहे. त्याच्यामध्ये परिवर्तन नाही. आणि दुसरे शब्द म्हणजे ऋत. आता ते झाड आहे, ते पान आहे, पण ते उद्या गळून पडणार. आता सत्य आहे ते, म्हणजे पार्शियल आहे. पार्शल आहे. मग त्याच्यातही मी आत्मतत्वाला किंवा ब्रह्मतत्वाला बघण्याचा भाव घ्यायचा आहे. म्हणून सत्यम वचमी ऋतम वचमी,
जे योग्य आहे तेच मी स्वीकारेन, जे अयोग्य आहे ते मी स्वीकारणार नाही. हा भाव वृत्तच्या अनुषंगाने येईल. सिनेमाचा पडदा कायम आहे, त्याच्यावरती येणारी सिनेमाची जी रीळ आहे ती बदलणारी आहे. तसं इथे सत्य जे आहे ते सत्य एका अधिष्ठानाशी निगडीत आहे. आणि ज्ञानममध्ये ज्ञानाचे 2 घटक आहेत, उपाधियुक्त ज्ञान आणि उपाधिरहित ज्ञान, निरुपाधिक ज्ञान. उपाधी ज्ञानाचा संबंध आमच्या प्रपंच ज्ञानाशी येईल, दृश्याशी येईल. इलेक्ट्रिसिटी चालू असेल तरच मला टी व्ही बघता येईल. टी व्ही ऑफ, इलेक्ट्रिसिटी ऑफ झाली असेल तर मी टी व्ही बघू शकत नाही. म्हणजे इथे उपाधीचा संबंध आला. मला बघायचं आहे पण एका वस्तूची उपलब्धी असल्याशिवाय दुसऱ्या वस्तूचा सहाय्यक तिथे काहीतरी लागतं. निरुपाधिकमध्ये परब्रह्म तत्वाचा विचार आहे, कारण तो स्वतः स्वयं आहे. जो स्वतः स्वयं आहे त्याला अन्य कुठल्या तरी उपाधीचा आधार घेत आम्ही बघण्याचा प्रयत्न करणं हा भावच तिथे येत नाही. तो स्वयंप्रकाशी स्वरूपामधला, म्हणून ज्ञानामधला विचार जो आहे हा ज्ञानाचा अनुभूतीशी येणारा जो विचार ते ब्रह्माचं लक्षण आहे. प्रपंचामध्ये अनुभव आहे आणि ब्रह्मज्ञानामध्ये अनुभूती आहे. अनुभव आणि अनुभूती 2 भाव इथे ज्ञानाशी निगडीत आहेत. अनुभव एकदाच येईल, त्या अनुभवाच्या आधारानं मी पुढे जात राहतो. पण अनुभूती जी आहे ती अनुभूती नित्य स्वरूपाची तुमच्या समोर आहे. कालच्या इतकाच आनंद आज असतो असं नाही, कदाचित आजचा आनंद त्याच्याही पेक्षा अधिक असतो. म्हणून आपण काही वेळेला म्हणतो, अरे कालच्यापेक्षा आजचं ध्यान माझं खूप छान झालं, आज एक वेगळी अनुभूती मला मिळाली. ही वेगळी अनुभूती मला मिळाली याचाच अर्थ मी अनुभूतीजन्य ज्ञानाशी कुठेतरी निगडीत आहे. पारमार्थिक ज्ञान, साधनेचा अनुभव, ध्यानाचा अनुभव हा अनुभूतीशी निगडीत आहे, केवळ तो अनुभव नाही. त्यामध्ये जर आम्ही अनुभवाचा फक्त विचार करणार असू तर जसे मैलाचे दगड आहेत तसं मग कुठेतरी मला नाद ऐकू आला, कुठेतरी मला काहीतरी एक प्रकाश दृश्य दिसलं किंवा कुठे अजून काहीतरी वेगळा अनुभव मला आला, ही भावना त्या अनुभवाशी निगडीत असते. पण अनुभूतीमध्ये अखंड आनंदाची अनुभूती, अखंड प्रसन्नतेचा भाव हा त्या ठिकाणी येतो. आणि तिसरं लक्षण अनंत, अनंतता, आत्यंतिक व्यापकता हे ब्रह्माचा लक्षण आहे. म्हणून आम्ही म्हणतो की चराचर वस्तुमात्रांमधून तो परमात्मा व्यापलेला आहे. ती वस्तू माझ्या दृष्टीने आत्ता अचेतन असली तरी इथेही परमात्मा आहे. जो चेतन आहे त्या वस्तुमात्रांमध्ये, प्राणीमात्रांमध्ये तो परमात्मा आहे. म्हणून सत्यतत्वाचा, या परब्रह्मतत्वाचा माझ्या अंतरात्म्यामध्ये मला शोध घ्यायचा आहे. तिथे मला त्याची अनुभूती घ्यायची आहे. आणि त्या अनुभूतीलाच अनुलक्षून त्यांनी इथे म्हटलं, यो वेद निहितम गुहायाम. हे माझं आत्मतत्वाचं ज्ञान जे आहे, हा अनुभव जो आहे तो मला माझ्याच जवळ घ्यायचा आहे, माझ्याच अंतरंगामध्ये त्याची अनुभूती आहे. आणि म्हणून स्वामी विद्यानंदांनी तिथे निहितम गुहायामचा अर्थ घेताना भ्रूमध्यामधलं ब्रह्मस्थान असा विचार दिलेला आहे. आणि हृदयस्थ गाभारा किंवा आकाशस्थ भावना ही भूमिका काही अन्य अभ्यासकांनी त्यांच्यामध्ये, माझ्याच हृदयस्थाच्या ठिकाणी, माझ्याच अंतःकरणामध्ये मला त्या ब्रह्मतत्वाची अनुभूती येते. ब्रेनशी निगडीत होतं. एस्पेशली हायपो, म्हणजे आता ह्यांना म्हणून मी सांगते, हायपोथॅलॅमस नावाचा आपला ब्रेनमध्ये एक पार्ट असतो विच इज कनेक्टेड टू पिच्युटरी. त्याचं भावनात्मक असं ते भाव. कार्य त्याचं
तयार होतं. तर ते हृदय म्हणजे ते इतके दिवस आमची संकल्पना होती की हृदय म्हणजे आपल्या छातीमध्ये असलेलं हृदय. ब्लड हृदय हा प्रकार नाही. ब्लड हृदय हा बॉडीचा पार्ट आहे, तो अध्यात्माशी येत नाही. हृदय जे आहे हा. आणि जे म्हणतात राईट साईडला आहे ते काय? आपण आपलं फिजिकल हृदय लेफ्ट पण द सोल म्हणतात जे दृष्टा ते प्राणतत्वाचा भाग किंवा आत्म्याच्या अनुषंगानं आपण जे म्हणतो त्याला ते राईट पोझिशन म्हणतं, की माझं अंतःकरण इथे आहे, माझातला शुद्ध भाव हा या ठिकाणी आहे, म्हणून त्याला ते राईट शब्द काही ठिकाणी त्यांनी तो राईट वापरलेला आहे. ब्रेनशी संबंधित या अंगानंही घेतलेलं आहे. इथे ब्रह्मस्थान आहे म्हणून भ्रूमध्यातल्या ब्रह्माचा भाव असाही भाव त्या परब्रह्म तत्वाच्या निहितम गुहायाम या अनुषंगानं तो येतो. आणि अशा परब्रह्माच्या बाबतीमध्ये मला ज्या वेळेला प्राप्ती होते, परमे व्योमन, विशुद्ध आकाशामध्ये असणारं हे परब्रह्मतत्व ज्या वेळेला मी जाणतो त्यावेळेला सोष्णुते सर्वान कामांसह, आपल्या सगळ्याच कामनांची तृप्ती होते. मुळात म्हणताना त्यांनी इथे सर्वान कामान म्हटलेलं आहे, कारण परब्रह्म तत्वामध्ये तुम्हाला सगळं काही द्यावं ही शक्ती अंतर्भूतच आहे, तोच तुम्हाला देत असतो. म्हणताना मी म्हणतो, अरे मी इतकी मेहनत घेतली आणि मी हे कमावलं, पण तुला मेहनतीला सिद्ध करणं आणि ते उपलब्ध करून देणं हे त्याचंच कार्य असतं, त्याचं नियोजन असतं. म्हणून अरविंदांचं जे वचन आहे की धिस वर्ल्ड इज वेल डिव्हाइन अँड डिझाईन. डिझाईनमध्ये अरविंद म्हणतात की या विश्वाला रचनाच आहे, तुम्ही त्या रचनेमध्ये ढवळाढवळ करू शकत नाही, त्याच्याच अनुषंगानं तुम्ही तुम्हाला दिलेलं काम घेत पुढे जात असता. म्हणून माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही म्हणून मी संप केला असं मी आत्ता म्हणतो, पण तो संप होणार हे त्या नियतीनंच ठरवलेलं असतं तिच्या वेळापत्रकात. म्हणजे अर्जुन हा निमित्त आहे मारणारा, मुळात ते तसं घडणारच आहे हे भगवंत अर्जुनाला पटवून देतोय. तसं इथे मुळात इच्छा सगळ्या त्याच्याच ठिकाणी आहेत, त्या पूर्ण करण्याचं सामर्थ्यही ब्रह्मतत्वामध्ये आहे. आणि गंमत अशी आहे की आपली येणारी सगळी सुख ही आत्मतत्वामधूनच येतात. म्हणून मी एकदा आत्मतत्वाशी निगडीत झालो, ब्रह्माचा अनुभव मला आला की मी खऱ्या अर्थानं सुखसंपन्न होतो. एकदा तुम्हाला परमसुख मिळाल्यानंतर सामान्य सुखाचा विचारच तुमच्या समोर राहत नाही. भौतिक अंगानं प्रपंचातल्या सुखांच्या, कामनांच्या, अपेक्षांचा विचारच मग तुमच्यामध्ये राहत नाही. म्हणून पहिल्यांदा त्यांनी ब्रह्माची भूमिका दिली, अनंत. तुम्ही व्यापक झाल्यानंतर सामान्य सुखाचा विचार राहतच नाही आणि म्हणून सर्व कामनांसह तुम्ही आनंद अनुभवता, ही ब्रह्माची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. पुढच्या मंत्रापासून ते एकेका कोशाकडे वळत गेलेले आहेत.